स्वराज्याशी इंग्रजांचा संपर्क पहिल्यांदा कधी आला असेल मराठा एम्पायरशी? अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक तुकडी कोकणाकडे रवाना केली आणि ती कोकणामध्ये आल्यावर अफजल खानाची गलबते ताब्यात घेण्यावरून इंग्रजांशी त्यांचा वाद झाला. यावर शिवाजी महाराजांचं पावलं काय होते इंग्रजांच्या बाजूने? मुघलांच्या दबावातून इंग्रजांनी या सिद्धीला मुंबई बेटावर आश्रय द्यायला सुरुवात केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून शिवाजी महाराजांनी मुंबईवर आक्रमणाची तयारी केली होती. महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली आहे, तर त्यांनी मुघलांना लुटलं की लगे हात इंग्रजांच्याही काही वखारी लुटल्या? तो काय प्रसंग आहे? इंग्रजांचं एक पत्र आहे, 1664 सालचं पत्र आहे. शिवाजी महाराजांचा भरोसा करता येत नाही, ते कुठेही धडकू शकतात, त्यामुळं शिवाजी महाराजांपासून तुम्ही सावध असलं पाहिजे असा सल्ला सुरत मुख्यालयातून इंग्रजांना देण्यात आला होता. तर या सगळ्या प्रकरणात पोर्तुगीज कुठे होते? भारतात प्रथम पोर्तुगीज आले, इंग्रज आले नाहीत. तर याला एक कारण आहे की शिवाजी महाराजांना कुठे ना कुठे त्यांच्या वृत्तीची माहिती होती, ते किती संधी साधू हे माहिती होतं आणि त्यांना कधीतरी अंदाज आला असेल का मराठेशाहीच्या पश्चात आपल्या देशावर आत्ता आपण जिथे राज्य करतोय तिथे इंग्रज राज्य करतील? 1661 मध्ये राजापूर वखारीवर हल्ला झाल्यानंतर राजापूरची वखार बंद पडली. यामध्ये शिवाजी महाराजांकडचे काही दूत, काही वकील हे इंग्रजांकडे आल्याचं दिसतं. इंग्रजांकडूनही काही दूत रायगडावर या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले. तिथे जे त्यानं वर्णन केलेलं आहे, त्यानं त्या सिंहासनाचं निरीक्षण केलं आणि त्याला जे दिसलं. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे ऐतिहासिक पत्र. आपण म्हणतो की इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, म्हणजे जर 1947 मधून 150 वजा केले तर त्या दिवशी इंग्रज आले आणि राज्य करायला लागले, असं होतं का असं काही जणांना वाटतं. पण एका दिवसात ते आले आणि त्यांनी राज्य करायला सुरुवात केली असं तर काही नव्हतं. पाळमुळे त्यांचे आधीपासूनच हळूहळू रुजायला लागले असतील आणि मग तेव्हा जाऊन कुठेतरी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आपल्यावर राज्य स्थापन केलं. जेव्हा महाराष्ट्राचा आपण इतिहास बघतो तेव्हा हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला, ज्यांनी उभा केला आणि आपल्या सगळ्यांना या देशाचे आपण फक्त नागरिक नाही, आपण मालक पण आहोत हे ज्यांनी आपल्या मनात उर्मी पेटवली, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो सुवर्ण काळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या काळात इंग्रज काय करत होते अशी उत्सुकता तुम्हाला कधी मनात आली आहे का? तर त्याच संदर्भातले प्रश्न घेऊन आपण आज भेटणार आहोत संदीप ठाकरे सरांना. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं पोस्टमनवर. नमस्कार. संदीप सर इतिहास अभ्यासक आहेत आणि रिसेंटली त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे ज्याचं नावच छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज. म्हणजे इंग्रज शिवाजी महाराजांच्या काळात काय करत होते, इंग्लंडची काय परिस्थिती होती आणि महाराजांशी त्यांचे संबंध कसे होते, या संदर्भातलं सगळं विवेचन या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब देखील करा आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास या पत्राला आपण सुरुवात करूया. सर, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे कारण ब्रिटिश इंडिया आणि त्याच्या आधीचं असणारं मराठ्यांचं हे साम्राज्य हे ज्या पद्धतीने देशामध्ये फोफावलं होतं त्याचे रेफरन्सेस अजूनही अनेक जण इतिहास अभ्यास करताना वापरतात किंवा अजूनही आपल्या आयुष्यावर त्याचा प्रचंड असा इम्पॅक्ट आहे. तर सुरुवात मला इंग्रजांच्या जे त्यांचं स्वतःचं राज्य होतं म्हणजे ब्रिटन, इंग्लंड, या ब्रिटनमध्ये शिवाजी महाराज इकडे असताना तिकडे काय राजकीय परिस्थिती होती इथूनच करायची आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी इंग्लंडमध्ये स्टुअर्ट घराण्याचा चार्ल्स प्रथम नावाचा राजा राज्य करीत होता. हा चार्ल्स प्रथम याचे जे विचार होते तर तो स्वतःला ईश्वराचा अंश मानायचा, थोडासा हुकुमशाही प्रवृत्तीचा होता आणि त्यानं प्रजेवर जे आहे अनेक प्रकारचे टॅक्सेस त्याकडे लावले होते आणि त्यामुळं समाजामध्ये त्यावेळेस इंग्लंडच्या थोडासा रोष त्याच्याबद्दल उत्पन्न झाला. पुढे यात भरच पडत गेली आणि त्यानं काय केलं की संसदेला मात्र नाममात्र ठेवलं आणि स्वतःचे अधिकार तो वाढवत गेला. तर यातून मग त्याच्याविरुद्ध विद्रोह सुरू झाला आणि जनतेमध्ये 2 गट पडले, एक संसदेला पाठिंबा देणार आणि एक राजाचा पक्षधर. आणि यातून पुढं मग संसदेचे जे पक्षधर होते त्यांचा विजय झाला याच्यामध्ये आणि या चार्ल्स प्रथमला मृत्यूदंड दिला गेला. यानंतर तिथे क्रॉमवेल सरकार आलं, ऑलिव्हर क्रॉमवेल म्हणून. तिथे जो आहे संसदेचं जो गट होता तर त्यांचा तो प्रतिनिधित्व करायचा त्या ठिकाणी. आणि पुढं मात्र त्यानं काय केलं की सैनिकी बळाच्या जोरावर त्याने संसदेला नाममात्र ठेवलं
आणि स्वतःचीच राजवट तिथं स्थापन केली. त्याला लॉर्ड ऑफ प्रोटेक्टर असं त्यानं स्वतःला म्हणून घेतलं होतं. आणि ऑलिव्हर क्रॉम्वेलचा जो पिरियड आहे तो त्यावेळचा इंग्लिश इंटरग्नम किंवा इंग्लिश कॉमनवेल्थ या नावानं तो ओळखला जातो. याने डचांशी युद्धे केली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीमध्ये जे आहेत काही फायदा त्याच्यामुळे झाला. त्याने डचांशी युद्ध केलं आणि ईस्ट इंडिया कंपनीची जी की आहे थकबाकी वगैरे त्यानं वसूल केली होती. याशिवाय पोर्तुगालच्या राजाशी त्यानं युद्ध केलं, तह केला. त्यामुळं असं झालं की भारतामधील जे कंपनीचे नोकर होते किंवा कंपनी कार्यरत होती तर पोर्तुगीजांचा जो अडसर आहे तो थोडासा दूर झाला. ऑलिव्हर क्रॉम्वेलनं या गोष्टी कंपनीसाठी जरी फायद्याच्या ठरल्या तरी इंग्लंडमधली जर परिस्थिती बघितली तर त्याची हुकुमशाही जी आहे ती थोडीशी वाढत जशी जशी गेली तसा तसा त्याच्याविरुद्ध जो आहे रोष जनतेमध्ये वाढायला लागला. आणि त्यातूनच मग थोड्याशा बंडाळ्या त्या ठिकाणी व्हायला लागल्या. आणि त्यामुळं पुढं क्रॉम्वेलसुद्धा थोडा तणावात राहायला लागला आणि पुढं आजारी अवस्थेतच त्याचा मृत्यूसुद्धा झाला. यानंतर चार्ल्स प्रथम ज्याला मृत्यूदंड देण्यात आला होता तर त्याच्या मुलाला नंतर लोकांनी इंग्लंडमध्ये आणलं. म्हणजे इंग्लंडमध्ये इंग्लिश जनतेच्या मनामध्ये जे आहे की एका बाजूनं राज आणि एका बाजूनं पार्लमेंट, त्यांनी एक प्रयोग तो करून बघितला. परंतु नंतर त्यांनी पुन्हा जे आहे राजा इथं असावा ही त्यांच्या डोक्यातली जी संकल्पना आहे ती पुन्हा त्यांनी प्रत्यक्षात आणली. आणि मग त्या राजपुत्राला त्यांनी इंग्लंडमध्ये आणलं आणि त्यानं मग चार्ल्स द्वितीय म्हणून राज्य केलं. बरोबर. त्या ठिकाणी हा चार्ल्स द्वितीय जो होता तर याच्या काळामध्ये जरा म्हणजे आपल्या थोडं देशाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर पोर्तुगालचा जो राजा होता चौथा जॉन याच्यासोबत त्याचा करार झाला. आणि या करारामधून पोर्तुगालची राजकन्या तिचं नाव होतं कॅथरीन ऑफ ब्रगांझा, हिचा विवाह चार्ल्स राजाशी करण्याचं ठरलं. आणि त्याला त्यामध्ये जे आहे आंदण देण्याचं ठरलं होतं. तर त्यातून त्याला जे आंदण मिळालं म्हणजे असं म्हणतात की जी इंग्लंडमध्ये जी चर्चा होती त्यावेळेस की ती राजकन्या फार सुंदर वगैरे नव्हती, हुशार होती ती, परंतु या चार्ल्स राजाला आंदणाची फार लालूच होती असा एक चर्चा इंग्लंडमध्ये त्या काळी होती. आणि याला त्यावेळेस मग 5 लाख पाऊंड जे आहे आंदणा दाखल त्याला हुंड्या दाखल मिळाले. आणि त्याला जगामधले 2 एक महत्त्वाचे ठिकाणंसुद्धा मिळाले. तर त्यातलं एक आपल्या भारतामधलं मुंबई बेट मिळालं. आणि आणखी एक जे आहे टँजियर म्हणून ठिकाण त्याला जे सध्या मोरोक्कोमध्ये आहे हे सुद्धा त्याला या निमित्तानं मिळालं होतं. तर अर्थातच मुंबई बेटानं जे आहे भारतामध्ये नंतर वेगळा इतिहास त्या बेटामुळं जे आहे इंग्रजांना पाय ठेवायला जागा मिळाली आणि हिंदुस्थानचा एक वेगळा इतिहास जे आहे पुढं आपल्याला बघायला मिळाला. आणखी एक गोष्ट की या चार्ल्स द्वितीयच्या काळामध्ये जॉन ड्रायडेन नावाचा एक राजकवी होता. याचा जो पिरियड आहे चार्ल्स द्वितीयचा हा रिस्टोरेशनचा पिरियड मानला जातो साहित्यामध्ये सुद्धा. आणि या जॉन ड्रायडेनने त्या काळी औरंगजेबावर एक नाटक लिहिलं होतं. ही एक उल्लेखनीय गोष्ट इथं सांगावीशी वाटते. पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या आणि कुठल्या इंग्रज अधिकाऱ्याची किंवा इंग्रज सरकारच्या कुठला माणूस इकडे आला होता तेव्हाच्या हुकुमशाहीच्या पिरियडमधला त्यांची पहिली भेट झाल्याचा किंवा स्वराज्याशी त्यांचा संबंध आल्याचा असा उल्लेख कुठे आढळतो? प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची भेट कधी किंवा स्वराज्याशी इंग्रजांचा संपर्क पहिल्यांदा कधी आला असेल मराठा एम्पायरशी? अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक तुकडी कोकणाकडे रवाना केली. दोरोजी नावाचा सरदार याचं नेतृत्व करत होता. आणि ती कोकणामध्ये आल्यावर अफजल खानाची गलबते ताब्यात घेण्यावरून इंग्रजांशी त्यांचा वाद झाला. म्हणजे इथे जो पहिला संबंध आला तो या प्रकारे आला. आणि ही जी सुरुवात आहे ती अशा प्रकारे थोडी संघर्षातूनच झाली या संबंधाची जी सुरुवात आहे. आणि याचा किस्सा असा आहे, मराठे कोकणामध्ये आले आणि तिकडे असं झालं होतं की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं. त्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळा काबीज केला. बरोबर. पन्हाळा काबीज केल्यानंतर रुस्तुमे जमा
आणि फाजल खान यांच्या नेतृत्वामध्ये एक तुकडी जी आहे आदिलशहाने पुन्हा पन्हाळ्याकडे रवाना केली होती. शिवाजी महाराजांनी या फौजेला मध्येच रोखलं, म्हणजे कोल्हापूरजवळ लढाई झाली आणि शिवाजी महाराजांनी या फौजेचा धुव्वा उडवला. आता यामुळं काय झालं की कोकणामध्ये जे काही आदिलशाही सुभेदार होते त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली आणि बरेचसे जे सुभेदार आहेत ते पळून राजापूरला यायला लागले. अफजल खानाची 3 गलबते दाभोळ बंदरात नांगरून उभी होती आणि फाजल खानाची जी सूचना होती, तिथला जो सुभेदार होता त्याचं नाव होतं महम्मद शरीफ. तर हा महमूद शरीफ ही जहाजे घेऊन, ही गलबती घेऊन राजापूरला आला. राजापूरचा जो सुभेदार होता त्याचं नाव होतं अब्दुल करीम. बरं. त्यानं ही गलबती अब्दुल करीमला सुपूर्द केली. दुसऱ्या बाजूनं असं झालं की राजापूरचा जो इंग्रज अधिकारी होता त्याचं नाव होतं हेनरी रेव्हिंग्टन. ह्या हेनरी रेव्हिंग्टनला इंग्रजांकडून जे आहे काही पैसे घ्यायचे होते. ती पण गोष्ट अशी आहे की इंग्रजांचाच एक जे आहे श्रॉफ होता किंवा अडत्या होता आणि एका हिशोबानुसार त्याच्याकडे जे आहे इंग्रजांच्या नावाने पावती उचलली होती आणि नेमका तो एका लढाईत पकडला गेला. मग अशा वेळी काय करायचं, तर हेनरी रेव्हिंग्टननं असं केलं की ते पैसे विजापूरचा जो म्हणजे हा आहे रुस्तुमे जमा आहे, तर रुस्तुमे जमाकडून त्याला ते वसूल करायचे होते. मग रुस्तुमे जमाचा हा सुभेदार जो आहे अब्दुल करीम होता, तर त्याच्यामुळं हे त्या अब्दुल करीमच्या मागं लागले की आमची जी काही वसुली आहे ती तू करून दे. तर अब्दुल करीम हा घाबरलेला होता, कारण इथे आता मराठ्याची फौज येते आहे आणि कोल्हापूरजवळ जी लढाई झाली त्यामध्ये तर विजापुरी फौजेची पार दणादण उडालेली होती. त्यामुळं हा अब्दुल करीम ही जहाजे घेऊन तिथून जे आहे पळाला. तर या हेनरी रेव्हिंग्टन आणि इंग्रजांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि ते पण जैतापूरला येऊन धडकले आणि त्याच वेळेस मराठ्यांची फौजसुद्धा तिथे आली. तर त्या ठिकाणी मग ही जी गलबती आहे ही गलबती ताब्यात घेण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि हा वाद चर्चेतून थोडा विकोपाला सुद्धा गेला. म्हणजे मराठ्यांनी त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी जो आहे फिलिप गिफर्ड आणि इंग्रजांचा एक दलाल यांना कैदसुद्धा केलं होतं. तर अशा प्रकारे ही जी संबंधांची सुरुवात आहे मराठी आणि इंग्रज ही अशा प्रकारे संघर्षातून झाल्याचं आपल्याला दिसतं. ओके. आणि मग पुढे त्यांचे संबंध कसे राहिले? कायमच मग ताणतणाव राहिला की कधी सलोखा झाला? याबद्दल पण थोडंसं आम्हाला विस्तृतपणे ऐकायला आवडेल. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचे संबंध सलोख्याऐवजी व्यावहारिक पातळीवरचे होते असं म्हणता येईल. ओके. अधूनमधून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष झाले, चकमकीसुद्धा झाल्या आणि तहसुद्धा झाले. त्यामुळं या दोघांचे जे संबंध आहेत ते व्यावहारिक पातळीवरचे होते एवढंच आपल्याला सांगता येईल. ओके. ओझरचा उल्लेख आता पन्हाळ्याचा आला आहे, तर तुम्ही पुस्तकातही त्याबद्दल थोडंसं लिहिलं आहे आणि जेव्हा आम्ही चित्रपट बघतो, कादंबऱ्या वाचतो, तर पन्हाळ्याचा वेढा हा जो प्रसंग आहे जो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रचंड महत्त्वाचा आहे, त्यातही एखादा इंग्रज दिसून जातो, पण त्याचा नक्की रोल काय होता तिथे हे जास्त माहिती नाही आहे. तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर अगदी मोजक्या दिवसामध्ये पन्हाळा किल्ला काबीज केला आणि त्यानंतर जशी ही खबर आदिलशहाला लागली तर त्याने पुन्हा तो किल्ला जिंकून घेण्यासाठी रुस्तुमे जमा आणि अफजल खानाचा जो मुलगा होता फाजल खान याला पन्हाळ्याकडे रवाना केले. परंतु शिवाजी महाराजांनी यांना कोल्हापूरजवळच रोखले आणि या फौजेला पार पिटाळून लावले महाराजांनी. यानंतर महाराजांनी नेताजी पालकर यांना विजापूरच्या रोखाने पाठविले आणि स्वतः ते मिरजेकडे आले. आता आदिलशहा या सर्व प्रकाराने त्रस्त झाला होता आणि काहीतरी शिवाजी महाराजांना रोखायचं असेल तर काहीतरी मोठी भूमिका घ्यावी लागेल असं त्याच्या मनात आलं. अशावेळी कर्नूलचा जो सुभेदार होता सिद्दी जोहर हा त्याच्या कामी आला. आदिलशहाने त्याला सलाबत खान असा किताब दिला आणि त्याला शिवरायांवर पाठविले. खूप मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर आला. अशावेळी महाराज मिरजेला होते, त्यामुळे महाराजांनी जे आहे महाराजांकडे फार सेना नव्हती. महाराजांनी तिथून लागलीच माघार घेऊन ते पन्हाळ्याला आले.
सिद्दी जोहरने पन्हाळ्याला घेराव घातला, वेढा दिला. हा वेढा प्रदीर्घ काळपर्यंत चालावा या प्रकारेच सिद्दी जोहर जो आहे त्याची त्या तयारीने तो आलेला होता. आता पन्हाळ्याचा किल्ला घेतला त्यावेळेस हेनरी रेव्हिंग्टन, टेलर ही काही इंग्रज मंडळी जी ती त्यावेळेस कोल्हापूरलाच होती. 10 डिसेंबरच्या पत्रामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकल्याची वार्ता दिलेली आहे. इंग्रज हे व्यापारी होते आणि एका बाजूने ते इतर वस्तूंचा व्यापार करत असतानाच संरक्षण सामग्री इकडे कशी काय खपेल याचाही विचार डोक्यात ठेवून ते असायचे. तर ही एक त्यांना सुवर्णसंधी वाटली. आणि हेनरी रेव्हिंग्टन आणि इतर जी मंडळी आहे ही राजापूरची, यांना असं वाटलं की आपण जर सिद्दी जोहरशी संपर्क साधला तर आपल्या ज्या तोफा आहे, इंग्रजांकडे त्यावेळेस लांब पल्ल्याच्या तोफा होत्या ज्या इतर राज्यकर्त्यांकडे नव्हत्या, त्या त्यांच्याकडे होत्या. आणि मग ही संरक्षण सामग्री आपल्याला इथे खपवता येईल हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला आणि त्याने सिद्दी जोहरकडे तसा निरोप पाठवला. सिद्दी जोहरला अशा तोफा हव्या होत्या, पन्हाळ्यावर तोफगोळे डागता येईल अशा तोफा त्याला हव्या होत्या आणि त्याने मग तो होकार कळवला. राजापूरचा जो सुभेदार होता अब्दुल करीम, याला विजापूरच्या बादशाचं फरमान आलं आणि त्याला असं सांगण्यात आलं की इंग्रजांना त्या तोफा न्यायला किंवा त्यांना जे काही करायचं आहे तर त्यासाठी तुला सगळी मदत द्यायची आहे, तू ती केली पाहिजे. आणि त्यानंतर हा हेनरी रेव्हिंग्टन जो कोल्हापूर या ठिकाणी होता, तर सिद्दी जोहरनी त्या काळी त्याचं भव्यदिव्य असं स्वागत केलं. त्याला पाठवण्यासाठी 101 लोक रवाना केले. त्याला पालखी, हत्ती, घोडा पाठवल्याचा उल्लेख स्वतः इंग्रज करतात आणि मोठं वाजत गाजत त्याला तिथून नेण्यात आलं. हेनरी रेव्हिंग्टन हा स्वतः एक मोठी तोफ आणि 50 तोफगोळे घेऊन निघाला. 2 एप्रिल 1660 रोजी तो तिथून निघाला कोल्हापूरहून आणि रायपाटण, अणुसुरा घाट असा होतो तो पन्हाळ्याच्या समोर आला आणि इंग्रजांचं युनियन जॅक लावत त्याने ते तोफगोळे पन्हाळ्यावर टाकले. आणि या घटनेचा आनंदसुद्धा इंग्रज आपल्या पत्रामध्ये व्यक्त करतात. पण मग आता इथे डायरेक्टच चेतावणी दिली गेली शिवाजी महाराजांना. पहिले तुम्ही कोकणातला जो प्रसंग सांगितला ती मे बी लुटूपुटूची लढाई असेल, तिथे संघर्ष, ताण निर्माण झाला असेल. यावर शिवाजी महाराजांचं पावलं काय होतं? शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून आपली सुटका करून घेतली. यानंतर पुण्यामध्ये शाहिस्तेखान आहे हा ठाण मांडून बसलेला होता. या शाहिस्तेखानाने कार्तलफ खानाच्या नेतृत्वात एक फौज कोकणाकडे रवाना केली. शिवाजी महाराजांना याची खबर लागल्यावर शिवाजी महाराजांनी या कार्तलफ खानाला, त्याची प्रचंड मोठी फौज आहे, या सगळ्यांना उंबरखिंडीत रोखले. अक्षरशः म्हणजे त्यांची कोंडी केली आणि या कार्तलफ खानाला, उझबेकी सरदार होता तो, अक्षरशः नाक रगडायला भाग पाडलं. यानंतर शिवाजी महाराज स्वतः कोकणात आले. ते दाभोळला गेले. तिथून चिपडून संगमेश्वर, देवरुख या मार्गाने शिवाजी महाराज थेट राजापूरला येऊन धडकले. पन्हाळ्याचा जो वेढा होता आणि पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराज निसटले होते, विशाळगडावर गेले होते. तर या काळामध्ये आदिलशहाला साथ देणारी जी मंडळी होती याच्यामध्ये मग शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे होता, पालीचा दळवी होता आणि राजापूरची इंग्रज मंडळी होती. तर या सर्वांना धडा शिकवायचं हे महाराजांनी ठरवलं होतं आणि म्हणूनच मग महाराज राजापूरला आले आणि राजापूरला येऊन महाराजांनी तिथली वखार खणून काढली आणि तिथे असलेले जे इंग्रज अधिकारी होते, यामध्ये त्यांचा जो प्रमुख होता हेनरी रेव्हिंग्टन आणि त्याचे 7 साथीदार, या सर्वांना महाराजांनी कैद केलं आणि यांना तिथून महाराज घेऊन गेले. तर राजापुराहून यांना वासोटा किल्ल्यावर नेण्यात आलं
आणि नंतर वासोटा किल्ल्यावरून सोनगड किल्ल्यावर त्यांना नेण्यात आलं होतं. या सोनगड किल्ल्यावरून इंग्रजांनी सुरतेसोबत पत्रव्यवहारसुद्धा केला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये हा जो हेनरी रेव्हिंग्टन होता हा आजारी पडला होता आणि मग हा आजारी पडल्यावर त्याने जे आहे शिवाजी महाराजांकडे त्यावेळी माझी पॅरोलवर सुटका करा म्हणून विनंती केली होती. अर्थात त्याचा आजार बळावतच गेला म्हणून महाराजांनी ती विनंती मान्य केली आणि हेनरी रेव्हिंग्टन आणि त्याच्यासोबत आणखी 2 इंग्रज होते यांची सुटका महाराजांनी त्यावेळेस केली होती. हा हेनरी रेव्हिंग्टन पुढं सुरतला गेला आणि जलोदराच्या आजाराने तिथेच तो मरण पावला. आणि उरलेले जे इंग्रज होते यांना जवळपास 2 वर्षे जे आहे कैदेत ठेवण्यात आलं. मराठ्यांच्या कैदेत हे लोक होते. 2 वर्षाहूनही अधिकच्या काळानंतर त्यांची महाराजांनी सुटका केली. तर अशा प्रकारे एक प्रकारे या सर्वांना एक अद्दल महाराजांनी जे आहे घडवल्याचं दिसून येतं. म्हणजे वरवर जरी दिसत असलं की व्यापार आणि या हेतूनी हे लोक आले तरी शिवाजी महाराजांना त्रास देण्याचा उद्देश त्यांचा कायम एक होताच. म्हणजे त्यांनी कायम त्यांना कुठे ना कुठे अडचणीत आणण्याचा किंवा राज्यामध्ये पाय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाच आहे. नक्कीच. म्हणजे इंग्रज हे संधिसाधू होते. अगदी. म्हणजे जसं आपल्याला पन्हाळ्याच्या प्रकरणावरून दिसतं. संधीच्या शोधात ते असायचे आणि ज्यामध्ये आपला फायदा आहे त्या प्रकारे इंग्रजांचं वर्तन असायचं. ओके. याच वेळी एक उल्लेख इतिहासात हे पण येतात की पोर्तुगीज सुद्धा पाय पसरण्याचा प्रयत्न करत होते. तर या सगळ्या प्रकरणात पोर्तुगीज कुठे होते? म्हणजे पोर्तुगीज असतील, एकीकडे इंग्रज असतील आणि आपलं स्वराज्य असेल. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की त्याला आंदण दिलं होतं मुंबई, तर मुंबईला पण आला होता तो हेनरी. तर या सगळ्या लोकांचा एकमेकांशी संबंध जर जोडला तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? भारतामध्ये सर्वात प्रथम पोर्तुगीज आले. वास्को द गामाचं नाव सर्वांना माहीत आहे. भारतात प्रथम पोर्तुगीज आले, इंग्रज आले नाहीत किंवा डच आले नाहीत. मी जर असं म्हटलं की भारतामध्ये पोर्तुगीजच प्रथम येणार होते तर याला एक कारण आहे. म्हणजे युरोपमधला इतिहाससुद्धा याला कारणीभूत आहे. बरं. इव्हन पोर्तुगीजांचं अगदी म्हणजे पूर्व आशियामध्ये सुद्धा अनेक सत्ता केंद्रे त्यांच्या ताब्यात होती. किंवा तांबडा समुद्र किंवा होर्मुजची सामुद्रधुनी यावर सुद्धा पोर्तुगीजांचंच वर्चस्व होतं. पुढे चालून मग डच आले, इंग्रज आले आणि पुढे मग यांच्या संघर्षामध्ये बरीचशी सत्ता केंद्रे पोर्तुगीजांची कमी होत गेली. ओके. इंग्रज भारतात आले त्यावेळी सुद्धा त्यांना सुरुवातीला पोर्तुगीजांशी संघर्ष करावा लागला. इंग्रजांचं जहाज जेव्हा भारतामध्ये आलं त्यावेळी 1612मध्ये त्यांना रोखण्यासाठी म्हणून पोर्तुगीजांचं जहाज गोव्यावरनं त्या ठिकाणी गेलं होतं, सुरतला गेलं होतं आणि त्यांच्यामध्ये लढाई झाली. बॅटल ऑफ सुवाली असं त्याला म्हटलं जातं. बरोबर. आणि यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. म्हणजे इंग्रजांनी आपलं वर्चस्व नाविक शक्तीमध्ये हळूहळू जे आहे ते चॅलेंज केलं पोर्तुगीजांना त्यांनी. अन्यथा काय होतं भारतामध्ये की भारतामध्ये जर कोणालाही व्यापार करायचा असेल, जहाजं समुद्रात आणायची असतील तर पोर्तुगीजांचे परवाने घ्यावे लागायचे. त्याला कार्ताज म्हटलं जायचं. तर पोर्तुगीजांची एकाधिकारशाही डच आणि इंग्रजांनी जी आहे ही त्यांनी मोडून काढली. साहजिक मला कुतूहल आहे की इंग्रज जेव्हा इथे आले, इथल्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला असेल, महाराजांसोबत संघर्ष झाला असेल किंवा काही बोलणी झाली असेल, तर महाराजांकडे इंग्रज कसे बघायचे? म्हणजे एक मोठा योद्धा म्हणून बघायचे किंवा इथे होणाऱ्या घटना हे बॅक टू इंग्लंड पार्लमेंटला ते रिपोर्ट कसे करायचे? इंग्रजांच्या ज्या वखारी होत्या, म्हणजे इंग्रजांना भारतामध्ये व्यापार करण्यासाठी जी परवानगी दिली ती त्यांना मुघलांकडून घ्यावी लागली. बरोबर. सुरत हे फार मोठं शहर त्यावेळचं. इंग्रजांनी सुरतला वखार सुरू केली होती. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी बरेचदा आदिलशहा, मुघल यांच्या पेठांवरही हल्ले करायला सुरुवात केली होती. आणि बरेचदा मग इंग्रजांना सुद्धा यावेळेस धक्के पोचायला सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवातीचा जर दृष्टिकोन म्हणाल तर इंग्रजांना शिवाजी महाराज म्हणजे आदिलशाही म्हणा किंवा मुघल सत्तेविरुद्ध बंड करणारा बंडखोर असं वर्णन त्यांच्या शब्दांमध्ये दिसतं. हळूहळू
इंग्रजांच्या भूमिकेमध्ये बदल होत गेल्याचं दिसतं. हम्म. बरेचदा त्यांना शिवाजी महाराजांकडून जे आहे वखारीवर जे की त्यांचे आक्रमणं वगैरे झाली असतील किंवा त्यांच्या पेठांवर म्हणजे धरणगावची पेठ असेल, अथणीची पेठ असेल, अशा ठिकाणीसुद्धा मराठ्यांनी आक्रमणे केली, त्यातून इंग्रजांचं नुकसान झालं. तर बरेचदा त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्दसुद्धा वापरले आहेत. बरं. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की शिवाजी महाराज म्हणजे एक शूर योद्धे आहे, मोठे योद्धे आहेत, जागतिक पातळीवरचे योद्धे आहे, हे मनोमन मात्र इंग्रजांनी मान्य केल्याचं दिसून येतं. आणि म्हणूनच जेव्हा ते कंपनीला पत्र पाठवतात, जेव्हा त्यांनी लंडनला पत्र पाठवलं, विशेषतः दक्षिण स्वारीच्या वेळी जे महाराज त्या ठिकाणी गेले आणि जेवढ्या वेगाने त्यांनी तो भाग तिथला काबीज केला, तर ही गोष्ट कंपनीला लंडनला लिहिताना इंग्रज शिवाजी महाराजांची जी तुलना आहे ती जुलियस सीझरशी करतात, बरं, अलेक्झांडर द ग्रेटशी करतात. इतरही पत्रांमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना दुसरा सेंटोरियस म्हटलं आहे, हनीबॉलशी त्याची जी तुलना केली आहे. म्हणजे शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे योद्धे होते, हे इंग्रजांनी मनोमन मात्र मान्य केलं होतं, असंच यातून दिसून येतं. मुंबई ही महाराजांकडे नव्हती, ती इंग्रजांकडे होती. आणि आपण म्हणतो की स्वराज्य हे सगळं आपलं खाली पसरलेलं होतं. तर मग तिथे इंग्रजांना भीती वगैरे होती का महाराजांची काही, की आपल्यावर हे कधीतरी आक्रमण करू शकतात आणि आपल्या हातातून मुंबई हिसकावून घेऊ शकतात? शिवाजी महाराज आणि सिद्दी यांच्यामध्ये संघर्ष झाला. शिवाजी महाराजांना जंजिरा किल्ला घ्यावायचा होता. सिद्दीला मुघलांचं पाठबळ होतं. मुघलांच्या दबावातून इंग्रजांनी या सिद्दीला मुंबई बेटावर आश्रय द्यायला सुरुवात केली होती. बरं. सिद्दीला जी मदत किंवा सिद्दीला जे संरक्षण मुंबई बेटात मिळत होतं, तर याला प्रत्युत्तर म्हणून शिवाजी महाराजांनी मुंबईवर आक्रमणाची तयारी केली होती. यासाठी शिवाजी महाराजांचा जो सागरी सेनादलाचा सेनापती होता दौलत खान, याच्या नेतृत्वात फौजसुद्धा रवाना करण्यात आली होती. परंतु झालं असं की मध्ये पोर्तुगीज आले. वसई आणि ठाण्याचा जो परिसर आहे यामध्ये पोर्तुगीजांचा प्रभाव आहे. तर पोर्तुगीजांचा जो कॅप्टन जनरल होता दोम मॅन्युअल लोबो असं त्याचं नाव, तर त्याने तिथे सैन्य जमा केलं आणि मराठ्यांच्या सैन्याला तिथं जाण्यापासून त्यानं रोखलं होतं. मुंबईमध्ये त्याकडे भंडारी लोक होते. परंतु इंग्रजांच्या मनामध्ये असं होतं की हे भंडारी लोक हे मूळचे शिवाजी महाराजांच्या राज्यातले लोक आहेत आणि ते शिवाजी महाराजांना अनुकूल भूमिका घेतील असं त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असायचं. त्यामुळं जर हा संघर्ष झाला तर भंडारी लोक हे शिवाजी महाराज साथ देऊ शकतील, ही गोष्टसुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये होती. शिवाजी महाराजांनी मुंबईवर आक्रमणाचा धाक दाखवल्यानेच खऱ्या अर्थाने इंग्रजांनी सिद्दीला मदत द्यायचं थांबवलं. शिवाजी महाराजांचा दर्या सारंग म्हणून जो सेनानी आहे याच्या नेतृत्वामध्ये काही गलबतं ही मुंबईच्या जवळून गेली होती आणि यामध्ये स्वतः शिवाजी महाराज होते. बरं. ही गलबते कुठे जाणार याचा इंग्रज अंदाज लावत होते आणि त्यांनी आपले हिरे रवाना केले होते. तर त्यांनी महाराजांकडचा त्या फौजेसोबत आलेला एक ब्राह्मण दूत त्याची संपर्क साधला आणि त्याला विचारलं की ही कुठे जाणार म्हणून. तर त्याने एकदम कुठलं स्पष्ट नाव सांगितलं नाही, त्याने 7-8 जागांची नावं घेतली आणि त्यातलं एक नाव मुंबई होतं. अच्छा. त्यामुळे इंग्रज मुंबईवर आक्रमण तर शिवाजी महाराज स्वतः करणार नाही, तर याबाबत थोडे साशंक झाले होते. म्हणजे इंग्रजांनी महाराजांवर पण हेर ठेवलेले होते. नक्कीच. म्हणजे महाराजांच्या हालचाली इंग्रज सातत्यानं न्याहाळत असायचेच. ओके. म्हणजे इंग्रजांचं एक पत्र आहे, त्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे, 1664 सालचं पत्र आहे. त्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांचं शरीर हे हवामय असून त्याला पंखही आहे, अशी लोकांमध्ये वंदता आहे, असं इंग्रज म्हणतात.
आणि तेच असं म्हणतात की हे खरंही असावं, हां. कारण असं जर नसतं तर एरवी एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणं हे शिवाजी महाराज शक्य तरी कसं होणार. म्हणजे आम्हाला असं वाटतं एखाद्या वेळी की ते अमुक अमुक ठिकाणी आहेत, आम्हाला नक्की माहीत असतं की शिवाजी महाराज या ठिकाणी आहेत, पण लागलीच खबर येते की शिवाजी महाराज तिथून कुठून तरी खूप दूरवरच्या ठिकाणी अचानक येऊन पोहोचले. त्यामुळं शिवाजी महाराजांचा भरोसा करता येत नाही, ते कुठेही धडकू शकतात. त्यामुळं शिवाजी महाराजांपासून तुम्ही सावध असलं पाहिजे असा सल्ला सुरत मुख्यालयातून इंग्रजांना देण्यात आला होता. बरं. म्हणजे महाराजांनी त्यांना कायम कन्फ्युज स्टेटमध्ये ठेवलं आहे, जरी त्यांच्या मागे हेर लावलेले होते तरी. नक्कीच. महाराजांच्या आयुष्यातलं एक सुवर्णपान आपण जे बघतो ते म्हणजे सुरतेची स्वारी. आणि इंग्रजांच्या आयुष्यातलं त्यांच्या राज्यातलं जे महत्त्वाचं स्थान होतं ते सुद्धा सुरत होतं. तिथे त्यांचा व्यापार होता, तिथनं त्यांना रेव्हेन्यू खूप जनरेट होत होता. तर जेव्हा महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली आहे तर त्यांनी मुघलांना लुटलं की लगे हात इंग्रजांच्याही काही वखारी लुटल्या? तो काय प्रसंग आहे? शिवाजी महाराज सुरतेवर येऊन धडकले आणि यानंतर त्या ठिकाणी सर्व धांदल उडाली. इंग्रजांची वखार तिथे होती, इतरही पाश्चिमात्यांच्या वखारी त्या ठिकाणी होत्या. आणि अशा वेळेस इंग्रजांनी आपल्या वखारीच्या संरक्षणाची उत्तम तयारी त्या ठिकाणी केली. मध्यंतरी अँथनी स्मिथ नावाचा एक इंग्रज हा मराठ्यांकडून पकडला गेला होता. तो अचानकपणे मराठ्यांच्या हाती सापडला. अर्थात पुढे त्याला सोडून देण्यात आलं, त्याच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. आणि हे अँथनी स्मिथने पुढे शिवाजी महाराजांसोबत घडलेले काही प्रसंगसुद्धा इंग्रजांना सांगितले. इंग्रजांची तयारी उत्तम होती आणि झालं असं की इंग्रजांच्या वखारीला लागून एक हाजी सईद बेग म्हणून एक मोठा व्यापारी होता आणि याच्या हवेलीला जे आहे या लुटीदरम्यान आग लागली. तर अशा वेळेस इंग्रज साशंक झाले आणि इंग्रजांनी अचानकपणे मराठ्यांच्या एका तुकडीवर गोळीबार केला. बरं. या घटनेमध्ये एक मराठा शिपाई जखमी झाला आणि इंग्रजांकडचेही 3 लोक जखमी झाले होते. शिवाजी महाराजांची सुरत लूट जी आहे तर या सुरत लुटीमध्ये ही एक गोष्ट झाली की एक थोडीशी चकमक इंग्रज आणि मराठ्यांमध्ये झाली, परंतु इंग्रजांनी या घटनेचं भांडवल मात्र खूप मोठं केलं. म्हणजे शिवाजी महाराज परतून गेल्यानंतर इंग्रजांनी ही गोष्ट मुघलांना सांगून की सुरतेचं संरक्षण जणू की आपणच केलं हे भासवण्याचा एक इंग्रजांचा प्रयत्न होता. आणि त्याच्या बदल्यात काही लाभ पदरात पाडून घ्यायचे व्यापाराच्या दृष्टिकोनातून हा इंग्रजांचा प्रयत्न राहिला. शिवाजी महाराज सुरतेमधून निघून गेल्यानंतर तिथे महाबत खान मोठी फौज घेऊन आला. आता हा महाबत खान स्वतः एकदम सुरतेत आला नाही, त्यालाही सुरुवातीला भीती वाटायला लागली होती आणि त्याने एक फौज सुरतेमध्ये रवाना केली. इंग्रजांना यांची भेट घ्यायची होती आणि काहीतरी लाभ आपण पदरात वाढून घ्यायचे इंग्रजांनी ठरवलं होतं. तर इंग्रज स्वतः जो त्यांचा अध्यक्ष आहे जॉर्ज ऑक्झिंग्टन हा स्वतः त्या फौजेला सामोरा गेला. त्याच्या पुढं त्यानं असं पिस्तूल ठेवलं. त्यानं त्या जो फौजेचा प्रमुख आहे अगदी त्याच्यासमोर तो असा हात जोडून उभा राहिला. तर तो सरदार फार खुश झाला. त्यानं या ऑक्झिंग्टनला एक घोडा चिलखत जे आहे याला भेटवस्तू म्हणून दिलं. बरं. तर अशा वेळेस इंग्रज असं म्हणतात की आम्हाला निदान तोपर्यंत म्हणजे तुम्ही आमचा निरोप बादशाकडे पोहोचवाच, महाबत खानाकडे पोहोचवाच, पण निदान तुमच्या हातात जे आहे तर निदान तोपर्यंत जी जकात आहे आमची गेलेली, आमचं जे खूप नुकसान झालं आहे ती तरी आम्हाला वापस द्या. बरं. महाबत खान हा बरेच दिवसपर्यंत सुरतेमध्ये येतच नव्हता, तो भरूचच्या पलीकडेच वावरत होता. तर इंग्रज मात्र त्याची भेट घेण्यासाठी फार अधीर झाले होते. अशा वेळेस इंग्रजांनी 3 जणांचं एक शिष्टमंडळ नेमलं. बरं. आणि हे शिष्टमंडळ स्वतः महाबत खानाच्या शोधात तिकडे गेलो. ओके. आणि तिकडे जाऊन त्यांनी त्या महाबत खानाला विनंती केली की जे आहे इंग्रजांनी जी मुघलांची सेवा केली आहे, सुरतेचा बचाव करण्यामध्ये भूमिका घेतलेली आहे, तर याचं फळ आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, आम्हाला जकात माफी मिळाली पाहिजे, तर यासाठी आपण प्रयत्न करा
अशी विनवणी इंग्रजांनी महाबत खानाला केली. इंग्रजांनी याचं एवढं मोठं भांडवल केलं की त्यांनी मुघल दरबाराला उद्देशून पत्रे पाठवली. त्यांची मुघल दरबारातील कोणी मित्र असतील त्यांच्यापर्यंत निरोप पोचवला की जेणेकरून जे आहे व्यापारामध्ये की जकात माफी कशी मिळेल, आपला फायदा कसा होईल. म्हणजे इंग्रजांचा जो दृष्टिकोन होता तो अधिकाधिक पैसा कमवणं, या देशामध्ये व्यापार करणं आणि संधीचा अशा प्रकारे फायदा घेणं हाच असल्याचं दिसून येतं. विरजी वोरा हा सुरतेमधील एक धनाढ्य व्यापारी होता. हा ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा कर्ज वाटप करायचा, बिग शॉट, आणि त्यांच्या नोकरांनाही कर्ज द्यायचा. इंग्रज या ठिकाणी व्यापार करायचे तर अशा वेळेस बरेचदा त्यांना इथलं स्थानिक चलनसुद्धा त्यानं पुरवलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रज भारतामधून इतर ज्या वस्तू आणायचे आणि या ठिकाणी सुरतमध्ये ते विकायचे, तर त्यापैकी अनेक गोष्टींचा प्रमुख खरेदीदार हा विरजी वोरा होता. जेव्हा इंग्रजांना मलबारकडील व्यापाऱ्यांना परवाने द्यायचे होते, आणि काय होतं त्यावेळी मलबारमध्ये चाच्यांचा फार सुळसुळाट होता, तर हा परवाना चुकून कोणा चाच्याला जाऊ नये ही भीती इंग्रजांच्या मनामध्ये होती. तर त्यावेळेस इंग्रजांनी सुरतेच्या सुभेदाराला विनंती करून विरजी वोराला यामध्ये मार्गदर्शन करण्यास सांगितलं होतं. आणि मग विरजी वोराने ज्यांना हे परवाने द्यायचे तर त्यांच्या मार्गदर्शनातूनच इंग्रजांनी ते परवाने मग काही मलबाऱ्यांना दिले होते. विरजी वोराचा कंपनीवर खूप मोठा प्रभाव होता, कारण तो प्रमुख कर्जदार कर्ज वाटप करायचा. जो राजापूरला हेनरी रेविंग्टन होता, आणि हेनरी रेविंग्टननं तिथे जे आहे बरेच आर्थिक घोटाळे त्यानं त्या ठिकाणी जे आहे केलेले होते. व्यवहार जे आहे त्याचे व्यवस्थित नव्हते, आणि सुरतेचा प्रेसिडेंट जो होता अँड्र्यूज आणि रेविंग्टन यांच्यामध्ये थोडेसे वादविवाद होते. तर यातून हेनरी रेविंग्टनच्या व्यवहारामुळे चिडून जाऊन विरजी वोराने पैसे द्यायला नाकारलं होतं इंग्रजांना. तर अशा वेळेस खूप मिणतवाऱ्या विरजी वोराच्या इंग्रजांना कराव्या लागल्या. त्यावेळेस त्याने मग 1,00,000 रुपये कर्ज आणि काही काळानं 50,000 रुपयाचं कर्ज इंग्रजांना दिलं होतं, परंतु त्यानं व्याजाच्या रकमेत मग वाढ करून टाकली. इंग्रजांना भारतामधून जी मिरी असायची, मिऱ्यांचा व्यापार इंग्रज करायचे, तर अशा वेळेस हा स्वतःसुद्धा विरजी वोरा मिरी खरेदी करायचा आणि तो कंपनीला द्यायचा. एक इंग्रज अधिकारी असं म्हणतो की कंपनीला याची जाणीव आहे की विरजी वोरा हा महागानं मिरी देतो, परंतु ही जाणीव असूनही कंपनी विरजी वोराला कुठल्याही बाबतीत दुखवू इच्छित नव्हती. एवढा मोठा व्यापारी विरजी वोरा होता, आणि कंपनीवर त्याचा प्रचंड मोठा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि शिवाजी महाराजांनी सुरतेमध्ये असताना जे विविध व्यापाऱ्यांकडून जे धन गोळा केलं, तर त्यामध्ये विरजी वोरा हा एक प्रमुख व्यापारी आहे. जेव्हा इंग्रजांचा एक अधिकारी स्मिथ नावाचा, अँथनी स्मिथ नावाचा पकडला गेला होता, आणि अँथनी स्मिथनं नंतर जी हकीकत सांगितली की तो जेव्हा कैदेत होता तर त्याच्यासमोर 300 हमाल आले, आणि त्या प्रत्येकाकडे 2-2 पोती होती, सोने चांदी रुपये जे काही असतील, आणि ही सगळी धनसंपत्ती या एकट्या विरजी वोराकडची होती, असं तो स्मिथ सांगतो. एवढा बिग शॉट हा माणूस होता. 1657 साली ज्यावेळी शहाजहान आजारी पडला आणि त्याच्या मुलांमध्ये सत्ता स्पर्धा आता भविष्यात सुरुवात होणार होती, तर प्रत्येक जो राजपुत्र होता तर तो त्याची युद्धाची तजवीज करायची म्हणून धन गोळा करायला त्यांनी सुरुवात केली होती. तर मुराद बक्ष हा त्यावेळी गुजरातचा सुभेदार होता, आणि त्याने तिथल्या व्यापाऱ्यांकडून सुमारे 5 लाख रुपये त्यावेळेस गोळा केले होते. तर त्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त पैसा देणारा जो व्यापारी होता तो विरजी वोराच होता. बराच वेळ आपण स्वराज्य आणि इंग्रज यांच्यातल्या संघर्षाबद्दल बोलतोय, कुठे कुठे ताणतणाव होता, काय होता, पण मूळ उद्देश इंग्रजांचा व्यापार करणं हा होता. तर शिवाजी महाराजांचे त्यांचे व्यापारिक संबंध कसे होते आणि कुठल्या कुठल्या वस्तू लेनदेन वगैरे अशी व्हायची, तर त्याबद्दल थोडंसं बोलूया आता आपण. इंग्रज हे मुंबई बेटात राहत होते, आणि तसं बघितलं तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे हे त्यांच्या शेजारचं एक प्रकारे राज्य होतं.
त्यामुळे दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तूंसाठी इंग्रज हे शिवाजी महाराजांच्या राज्यावर अवलंबून होते. बरं. म्हणजे स्वराज्यातील व्यापारी अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तू हे मुंबई बेटाला त्याकाळी पुरवायचे. याची एवढी गरज तिथं निर्माण झाली होती, म्हणजे ते स्वराज्यावर किंवा इकडल्या व्यापाऱ्यावर एवढे डिपेंड होते की एकदा सिद्धीने नागोठणे आणि पेण येथील नद्यांची अडवणूक केली होती. तर त्यावेळेस स्वराज्याकडून तो माल त्या ठिकाणी येण्याला अडथळा निर्माण झाला. तर अशावेळी मुंबईत येणाऱ्या वस्तूंचा पुरवठा अपुरा पडायला लागला आणि त्या महाग झाल्याचं इंग्रज एका पत्रामध्ये सांगतायत. एकदा मुख्य भूमीजवळ सिद्धीने लूट केली होती. तर अशा वेळेस शिवाजी महाराजांना त्या गोष्टीचा राग आला. तर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील व्यापाऱ्यांना मुंबईला पुरवठा करण्यास, रसदीचा पुरवठा करण्यास जे काही आहे रोख लावली होती. तर त्यावेळेस मुंबई बेटाची खूप मोठी पंचायत निर्माण झाली होती. म्हणजेच दैनंदिन गरजेच्या वस्तूसाठी इंग्रज जे आहे हे बऱ्याच अंशी शिवाजी महाराजांच्या राज्यावर, प्रदेशावर अवलंबून होते. दुसरी आणखी एक अशी गोष्ट आहे की दुसरी गोष्ट म्हणजे लाकूड आपल्याला सांगता येईल. आता लाकूडमध्ये अगदी लाकूड फाट्यापासून ते गलबताला गरज पडेल असं उच्च दर्जाचं जे काही लाकूड आहे, तर हे सगळं जे आहे हे शिवाजी महाराजांच्या राज्यात असायचं. म्हणजे कल्याण भिवंडीला लागून जे जंगल होतं, इथल्या जंगलातूनच लाकूड फाटा मिळायचा आणि गलबतं बांधण्यासाठीचं उत्तम दर्जाचं लाकूडसुद्धा इथून मिळायचं. आणि इंग्रजांना लाकडाची मोठी गरज होती. मग ती त्या काळी तर इंधनासाठी सुद्धा जे काही आहे सरपण लागायचं. बरोबर. आणि गलबतं बांधण्यासाठी लाकूड लागायचं. चुना पाडण्यासाठी जे भट्टी वगैरे आहे तिथेसुद्धा लाकडाची गरज मोठ्या प्रमाणात त्याकडे असायची. किंवा जे तोफा वाहून नेण्यासाठी ढकलगाडे असायचे, हे बनवण्यासाठी सुद्धा लाकूड लागायचं. तर हे सगळं जे आहे त्यांना शिवाजी महाराजांच्या प्रदेशातून मिळायचं. आणि म्हणूनच पुढं शिवाजी महाराजांशी बातचीत करताना, व्यापारासंदर्भामध्ये तह करताना वारंवार त्यांनी लाकडावर जकात आकारू नये शिवाजी महाराजांनी, आणि कुठल्या तरी प्रकारे हे लाकूड आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी इंग्रजांनी सातत्यानं शेवटपर्यंत विनवण्याचं आलेल्याचं दिसून येतं. त्यानंतर मिठाचा व्यापार असा होता की त्याचं उत्पादन थोडं कमी जास्त होत असायचं. म्हणजे स्वराज्यामध्ये जसं पाहिलं शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सुद्धा मिठागरे होती आणि आपण बरेचदा पोर्तुगीजांकडूनही मीठ घ्यायचो. एकदा असंच आपण करंजे या ठिकाणी शिवाजी महाराजांची गलबते मीठ घेण्यासाठी गेली असताना मध्ये इंग्रजांनी त्या गलबतांना जरा सौजन्याची वागणूक दिली आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही इकडून घेता पोर्तुगीजांकडून, तर तुम्ही ट्रॉम्बेकडून मीठ घ्या, आमचं मीठ घ्या, आम्ही ते कमीमध्ये तुम्हाला देऊ. तर पुढल्या वेळेस शिवाजी महाराजांची काही गलबतं ट्रॉम्बेकडे गेली आणि त्यांनी विना जकात घेता ते मीठ पुरवल्याचा उल्लेख जो आहे आपल्याला सापडतो. जरी शिवाजी महाराजांनी इंग्रजांकडून मीठ घेतलं असलं तरी आणखी एक गोष्ट अशी होती की शिवाजी महाराजांनी जी कोकणामधली मिठागरे होती यांचं मात्र कधी नुकसान होऊ दिलं नाही. किंबहुना यांना संरक्षण प्रदान करण्याचाच प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. कारण एक वेळेस असं झालं होतं की स्वराज्यामधील व्यापाऱ्यांचा जो काही लोंढा होता तो बारदेसकडे मीठ खरेदी करण्यासाठी गेला होता. तर हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आल्यावर शिवाजी महाराजांनी कुडाळचा जो सरसुभेदार होता नरहरी आनंदराव याला पत्र लिहून सांगितलं होतं की मिठावर अशा प्रकारे तुला जकात लावावी लागेल की बारदेसचं मीठ हे महाग पडलं पाहिजे. म्हणजे संगमेश्वरीहून बारदेसचे मीठ महाग पडेल ऐसा जकातीचा तह देणे, बरं, असं शिवाजी महाराज त्या पत्रात म्हणतात. म्हणजे शिवाजी महाराजांनी एका बाजूने कोकणातील मिठागरांचंही संरक्षण केलं, पण त्याच वेळेस इंग्रज, पोर्तुगीज यांच्यासोबतसुद्धा मिठांचा व्यापार झाल्याचं लक्षात येतं. एवढंच नव्हे तर स्वराज्यातून मीठ घेऊन ही गलबतं इंग्रजांकडे किंवा पोर्तुगांकडे गेल्याचंही दिसून येतं. स्वराज्यातील जहाजांनी मिठांच्या गलबतांमध्ये किंवा मिठाच्या व्यापारामध्ये खूप चांगली प्रगती केल्याचं दिसून येतं. म्हणजे एकदा एका पत्रात इंग्रज असे म्हणतात की शिवाजी महाराजांची मीठ घेऊन जाणारी गलबते जर आपण पकडली तर शिवाजी राजाचं चांगलं नुकसान करता येईल, बरं, असं एका पत्रात इंग्रज म्हणतात. एवढं महत्त्वाचं होतं मीठ. हां.
एक इंटरेस्टिंग सगळ्या मराठी माणसांच्या मनात असतं की शिवाजी महाराजांचं जे चित्र आम्ही बघतो राज्याभिषेकाचं, त्याच्यामध्ये 2-3 इंग्रज अधिकारीसुद्धा दिसतात हॅट घातलेले वगैरे. तर त्या संदर्भात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज हे सिंहासनाधीश्वर झाले. तर तो प्रसंग काय होता आणि त्याच्या संदर्भात डिटेल्स. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये व्यापार वाढीस नेण्यासाठी तहाचे काही प्रयत्न झाले. इंग्रजांना राजापूरची वखार सुरू करायची होती आणि इंग्रजांनी ती सुरू करावी अशी महाराजांची सुद्धा इच्छा होती, कारण राजापूर बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलं. आदिलशहाकडून महाराजांनी ते घेतलं आणि मग राजापूर बंदराचा विकास व्हावा हे महाराजांना मनोमन वाटत होतं. आणि हा विकास तेव्हाच होईल जेव्हा जास्तीत जास्त व्यापारी त्या ठिकाणी येतील. बरोबर. शिवाजी महाराजांनी फ्रेंचांना त्या ठिकाणी पाचारण केलं होतं. 1661 राजापूर वखारीवर हल्ला झाल्यानंतर राजापूरची वखार बंद पडली. ती इंग्रजांनी पुन्हा सुरू करावी असं महाराजांना वाटत होतं आणि इंग्रजांनाही तसं वाटत होतं आणि यामुळेच मग यातून परस्परांमध्ये चर्चांना सुरुवात झाली. यामध्ये शिवाजी महाराजांकडचे काही दूत, काही वकील हे इंग्रजांकडे आल्याचं दिसतं. याच्यामध्ये सुंदरजी प्रभू असतील, पिलाजी आहे, भीमाजी पंडित आहे, असे काही नावं येतात जे शिवाजी महाराजांकडून चर्चेसाठी इंग्रजांकडे आलेत. इंग्रजांकडूनही काही दूत रायगडावर या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले. यामध्ये स्टीफन उस्टिंग गेला 1672 साली, थॉमस निकोल्स गेला 1673 साली. तर अशाच प्रकारे हेनरी ऑक्झिंडन हा 1674 साली गेला. त्यापूर्वी नारायण शेणवी गेला होता आणि नंतर मग या करारावर शिक्कामोर्तब करून घेण्याची जबाबदारी इंग्रजांनी हेनरी ऑक्झिंडन याच्यावर टाकलेली होती. आणि हेनरी ऑक्झिंडन जे आहे रायगडावर गेला. बरेच दिवस तो रायगडावर राहिला आणि ही चर्चा सुरू असतानाच व्यापाराची तो शिवाजी महाराजांना भेटला. त्याला तिथे राज्याभिषेकाची तयारी सुरू असल्याचं अगोदर जो नारायण शेणवी गेला होता त्यांना अगोदरच कळवलं होतं इंग्रजांना. आणि नारायण शेणवीनं असं म्हटलं होतं इंग्रजांना पत्र पाठवून, नारायण शेणवी एप्रिल 1674 या काळात रायगडावर होता आणि त्याला तिथे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू असल्याचं दिसून आलं. आणि शिवाजी महाराजांचे एक मंत्री होते निराजी पंत. तर निराजी पंतांशी बोलताना तो असं म्हणतो की मी पत्र पाठवलं आहे इंग्रजांना आणि राज्याभिषेकासाठी काहीतरी भेटवस्तू महाराजांना देता येईल म्हणून इंग्रज अरबी घोडा महाराजांना देतील. तर निराजी पंत असं म्हणतात की महाराजांकडे असे घोडे पुष्कळ आहेत, जर तुम्ही घोडा दिला तर ते त्यांच्या एखाद्या सेवकाला देऊन टाकतील. म्हणजे त्याचं तेवढं महत्त्व राहणार नाही, त्याची आठवण तेवढी राहणार नाही, म्हणून काहीतरी तुम्ही किमती खडे जे किंवा दागिने जे धारण करता येतील आणि एक इंग्रजांची एक स्मरण राहील असं काही करता येईल का. म्हणून मग नारायण शेणवीने तसा निरोप इंग्रजांना पाठवला होता आणि मग त्या स्वरूपातल्या वस्तू घेऊन हा हेनरी ऑक्झिंडन रायगडावर आला. म्हणजे शिवाजी महाराजांची चर्चा करणं हा तर एक उद्देश आहेच, पण एक हे निमित्त साधून महाराजांची भेट घेऊन ह्या भेटवस्तू महाराजांना देता येतील हा सुद्धा विचार हेनरी ऑक्झिंडनचा होता. आणि त्याची जी महाराजांशी 26 मे 1674 रोजी भेट झाली, निराजी पंत सोबत होते आणि ह्या सर्व भेटवस्तू त्यानं महाराजांना सुपूर्द केल्या. त्यानंतर आपल्याला माहीत आहे 6 जून 1674 हा जो सोन्याचा दिवस आहे, या दिवशी महाराज सिंहासनाधीश्वर झाले. त्याच्या अगोदरच्या दिवशी हेनरी ऑक्झिंडन आणि मंडळींना निराजी पंत यांनी त्यांना राज्याभिषेकासाठी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं होतं, त्यांना आमंत्रित केलं होतं. हा निरोप अगोदरच्या दिवशी दिला, त्याच्यापूर्वी नव्हता. म्हणजे 5 जूनलाच हा निरोप त्यांना मिळाला आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही सकाळी 7 ते 8च्या सुमारास त्या ठिकाणी येऊन महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही येऊ शकता. तर हेनरी ऑक्झिंडनने ते जाण्याचं ठरवलं आणि सकाळी 6 जून रोजी सकाळी 7 ते 8च्या सुमारास हेनरी ऑक्झिंडन आणि त्याच्यासोबत नारायण शेणवी हा दुभाषा होता, हे त्या ठिकाणी गेले. तिथे जे त्यानं वर्णन केलेलं आहे, सकाळी 7 ते 8च्या सुमारास मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी
महाराज एका भव्यदिव्य अशा सिंहासनावर बसलेले असल्याचं मी पाहिलं, असं तो म्हणतो. आणि संपूर्ण जे आहे तो वाडा लोकांनी भरून गेलेला होता आणि सिंहासनाच्या पायरीखाली 3 जण बसले होते असं तो म्हणतो. याच्यामध्ये एक संभाजीराजे आहेत, पेशवे आहेत त्यांचे, मोरोपंत पेशवे, आणि एक उच्चतम दर्जाचा ब्राह्मण असं तो म्हणतो, म्हणजे ते गागाभट्ट असावेत. 3 लोक बसले होते आणि इतर असंख्य किंवा इव्हन सेनाधिकारी, इतर मंत्री हे अदबीने उभे होते. याच गर्दीमध्ये हेनरी ऑक्झिंडन आणि नारायण शेणवी हे उभे होते. मग महाराजांनी त्यांच्या येण्याची दखल घेतली आणि त्यांना जवळ बोलावलं. हेनरी ऑक्झिंडन हा अगदी सिंहासनाच्या पायरीपाशी गेला. तो जे सांगतोय की मी अगदी सिंहासनाच्या पायरीपाशी गेलो, महाराजांनी जवळ बोलावलं आम्हाला, आणि मग मी महाराजांना शुभेच्छा दिल्या. अर्थात आम्हाला तिथे लोकांची खूप गर्दी असल्यामुळे आणि शुभेच्छा देण्यासाठी खूप लोक त्या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला जास्त वेळ नव्हता. परंतु त्याही वेळेमध्ये मी जे निरीक्षण केलं तर त्यानं त्या सिंहासनाचं जे आहे निरीक्षण केलं आणि त्याला जे दिसलं तर तो जे म्हणतो की ते सिंहासन सोन्याचं होतं आणि सिंहासनाच्या दोन्ही बाजूला मूल्यवान किंवा सोन्याच्या भाला असा कोरलेला आणि त्या सोन्याच्या भाल्याच्या टोकावर काही प्रभुत्वदर्शक चिन्ह त्या ठिकाणी कोरली होती असं तो म्हणतो. जसं सिंहासनाच्या उजव्या बाजूला मोठाले दात असलेल्या माशांची शिरे त्या ठिकाणी होती. म्हणजे हे प्रतीकं आहेत. म्हणजे सागरी दलावर महाराजांचं प्रभुत्व यातून दिसून येतं. दुसऱ्या बाजूने त्या भाल्याच्या सभोवती अश्वपुच्छे ही सुवर्णानं कोरलेली आहेत, म्हणजे अश्वबळावर महाराजांचं प्रभुत्व दर्शविते. आणि त्याच वेळेस एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारे तराजू त्या ठिकाणी सुवर्णांमध्ये कोरलेले त्या ठिकाणी आहे. म्हणजे न्यायाचं प्रतीक दर्शवणारं हे रूप आहे. तर हे सर्व हेनरी ऑक्झिंडनने त्या ठिकाणी बघितलं आणि तो परत आला. परत येत असतानासुद्धा राजवाड्याच्या दरवाजाच्या बाहेर त्याला त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी 2 लहान हत्ती दिसले. शृंगार केलेले हत्ती त्या ठिकाणी होते आणि तसेच त्या ठिकाणी दोन्ही बाजूला घोडे होते, उच्च शृंगार केलेले घोडे होते आणि त्यांचा लगाम सोन्याचा होता असं तो म्हणतो. आणि तो म्हणतो की आम्हाला याचं नवलसुद्धा वाटलं की हे प्राणी अगदी म्हणजे चिंचोळी वाट असताना रायगडावर हे कसे काय आले असतील याचं एक आश्चर्यसुद्धा वाटल्याचं हेनरी ऑक्झिंडन आपल्या दैनंदिनीत लिहितो. नौदलाचे, भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आपण फार अभिमानाने म्हणतो. तर नौदलाचं तेवढं महत्त्व होतं त्यांच्या स्वराज्यामध्ये आपल्याला माहिती आहे. तर नौदलाची एखादी जी मोहीम आहे तर त्याच्यापैकी एक बसरूरची जी आहे मोहीम, त्याच्याबद्दल जास्त लोकांना माहिती नाही आहे, पण ती फार महत्त्वाची असं म्हणतात. तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. शिवाजी महाराजांची बसरूर मोहीम ही शिवाजी महाराज स्वतः केलेली नौदल मोहीम आहे. बरं. कर्नाटकामध्ये नायक घराणं होतं. केळादीचे नायक घराणे हे प्रसिद्ध होते. केळादीचं नायक घराणं हे विजयनगर साम्राज्याचाच कधी काळी एक हिस्सा असलेलं घराणं होतं. परंतु विजयनगरच्या साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि मग अनेक घराणी स्वतंत्र झाली, त्यापैकी हे एक घराणं. यांनी त्यांची राजधानी पुढे इक्केरी या ठिकाणी नेली होती आणि नंतर मग ती बेदनूर या ठिकाणी नेली. तर ते त्यावेळचं राज्य, शिवाजी महाराजांच्या वेळचं बेदनूरचं राज्य. आणि बसरूर ही एक त्यावेळची प्रसिद्ध बाजारपेठ या राज्यामधली. तिथली राजकीय परिस्थिती जरा अस्थिर झाली होती, अस्थिरता निर्माण झाली होती त्या ठिकाणी. शिवाप्पा नायक म्हणून तिथे राज्य करत होता. शिवाप्पा नायक मरण पावल्यानंतर तिथं भद्राप्पा नायक त्याचा मुलगा गादीवर आला. भद्राप्पा नायक गादीवर असताना तिथे आदिलशहाची स्वारी झाली. त्याकाळी शहाजी महाराज हे आदिलशाहीच्या सेवेत होते. परंतु शहाजी महाराजांनी मध्यस्थी करून हे राज्य बुडू दिलं नाही, केवळ खंडणीवर भागलं. परंतु दुर्दैवाने पुढे या भद्राप्पावर विषप्रयोग तिथेच झाला आणि तो मरण पावला अंतर्गत विवादातून. आणि त्या ठिकाणी सोमशेखर नायक हा तिथे गादीवर आला. या सोमशेखर नायक याच्या काळामध्ये त्या ठिकाणी पोर्तुगीज जे आहे हे त्या ठिकाणी आक्रमण करायला धजावले आणि तेथील बंदरांवर त्यांचा डोळा होता.
आणि बार्सिलोरवर त्यांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली होती. म्हणजे बसरूरला युरोपियन लोक बार्सिलोर असं म्हणायचे. तर अशावेळी बसरूरचा किंवा बेदनूरच्या राज्याचा दूत हा वेंगुर्ला येथे आला होता. त्याला डचांची मदत मागायची होती असं त्यानं दाखवलं, परंतु अंतस्थदृष्ट्या त्या ठिकाणी आल्यावर त्याने शिवाजी महाराजांशी आतून संधान बांधलं आणि एक प्रकारे तो गुप्तकट झाला आणि शिवाजी महाराजांनी नायक घराण्याला मदत करण्याचं ठरवलं. शिवाजी महाराजांनी तिथे एक अशी अफवा पसरवली की शिवाजी महाराज गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या यात्रेला दर्शनासाठी येणार आहेत. इंग्रजांची वखार होती कारवारला. बरोबर. तर इंग्रजांनासुद्धा काळजी वाटायला लागली. त्यांना कारवारची काळजी होती. 28 जानेवारी 1665चं इंग्रजांचं पत्र आहे आणि या पत्रात इंग्रज असं म्हणतात की महाशिवरात्री 2 फेब्रुवारी रोजी आहे आणि याला फार कमी वेळ उरला आहे. त्यामुळं शिवाजी महाराज जर आले तर ते येऊन लागलीच जातील किंवा येणारच नाही, कारण कमी काळ उरलेला आहे. त्यामुळं शिवाजी महाराज येणार नाहीत असंच इंग्रजांना वाटत होतं. परंतु सर्वांचे अंदाज खोटे ठरवत शिवाजी महाराज स्वतः नौदलासोबत येऊन थेट बार्सिलोर येऊनच धडकले आणि तो प्रदेश शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या जप्तीतून मोकळा केला. शिवाजी महाराज 8 फेब्रुवारी 1665 रोजी मालवण बंदरातून इकडे येण्यासाठी निघाले आणि त्यांना गोवा क्रॉस करून ते आले, परंतु त्यांना कुठलाही अटकाव झाला नाही. आता बघा, ही सुद्धा एक तारीख आहे 8 फेब्रुवारी 1665. शिवापूर शकावलीमध्ये ज्या तिथीचा उल्लेख आहे फाल्गुन शुद्ध 3 शके 1586, तर ही तारीख येते 8 फेब्रुवारी 1665. पोर्तुगीजांनी मुंबई बेट इंग्रजांना हस्तांतरित करायचं ठरवलं होतं. तो दिवस होता 8 फेब्रुवारी 1665. म्हणजेच पोर्तुगीजांचं आरमार हे मुंबईमध्ये जमा झालं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांना आजूबाजूच्या खबरा कशा असायच्या ही सुद्धा गोष्ट यातून आपल्याला कळून येते. आणि कुठलाही अटकाव न होता शिवाजी महाराज हे बसरूरवर चालून आले आणि पोर्तुगीजांच्या जप्तीतून त्यांनी तो प्रदेश मुक्त केला. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शहाजी महाराजांबद्दल आणि त्यांच्या घराण्याबद्दल या नायक घराण्याला आस्था असल्याचं दिसून येतं. कारण डच एका ठिकाणी असं म्हणतात की हा प्रदेश तसा पाहिला तर स्वराज्यापासून दूरवरचा प्रदेश, परंतु या भागामध्ये शिवाजी राजांवर प्रेम असल्याचं लक्षात येतं असं डच म्हणतात. शिवाजी इज व्हेरी मच लव्ड अँड ऑनर्ड हिअर असे शब्द डचांनी एका पत्रामध्ये वापरल्याचं दिसून येतं. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वतः नेतृत्व करून आणि मोठाले 3 गलबतं आणि अनेक छोटी मोठी जहाजं घेऊन शिवाजी महाराज स्वतः आले आणि पोर्तुगीजांच्या जप्तीतून त्यांनी हा प्रदेश मुक्त केला. अजून कुठे मराठ्यांचा आणि इंग्रजांचा थेट कुठे संघर्ष झाला का? कारण ही जी बसरूरची आहे याच्यामध्ये पोर्तुगीज, डच यांचा पण थोडाफार रोल आहे. तर फक्त मराठे आणि इंग्रज हे डायरेक्ट भिडलेत कुठे? अशी कुठली लढाई आहे? मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये खांदेरी बेटावरून संघर्ष झाला आणि हे बेट ताब्यात घेण्यावरून दोघांमध्ये नाविक संघर्षसुद्धा झाला. शिवाजी महाराजांना जंजिरा घ्यावायचा होता आणि या जंजिऱ्याच्या सिद्धीला मुंबईवरून इंग्रजांद्वारे थेट रसद पुरवठा व्हायचा. शिवाजी महाराजांनी मुंबई आणि जंजिरा यांच्या मार्गात येणारी बेटे हेरली, ती म्हणजे खांदेरी आणि उंदेरीची बेटे. शिवाजी महाराजांनी ही बेटे ताब्यात घ्यायचं ठरवलं. आता उघड ताब्यात घेतली तर त्याची खबर लागणार होती. शिवाजी महाराजांनी खूप पूर्वी म्हणजे 1672 सालीसुद्धा ही बेटे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं, परंतु याची खबर त्या काळी मुघलांना लागली होती. मुघलांच्या
तोफखान्यामध्ये थॉमस रोच नावाचा एक इंग्रज अधिकारी कामात होता आणि या थॉमस रोचने सुरतेला एक पत्र पाठवलं आणि त्यात असं सांगितलं की सुरतमधला ओमेद नावाचा एक नाविक आहे आणि याने औरंगजेबाला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की खांदेरी बेटावर शिवाजी राजा बांधकाम करीत आहे आणि आपण जर मला पैसा पुरवला, मदत दिली तर हे बांधकाम मी बंद पाडेल. तर अर्थातच मुघल इंग्रज सगळ्यांना खबर लागली म्हणून महाराजांनी ते काम त्यावेळेस पूर्णत्वास नेलं नाही. परंतु 1679 साली मात्र महाराजांनी खांदेरी बेटावर तटबंदी बांधायला सुरुवात केली. मायनाक भंडारी याच्या नेतृत्वात तिकडे माणसे रवाना केली आणि त्या ठिकाणी बांधकाम करायला शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. याची खबर इंग्रजांना ऑगस्ट महिन्यात लागली. आता शिवाजी महाराजांनी खांदेरी बेट ताब्यात घेणं म्हणजे थेट मुंबईवर नियंत्रण येणं होतं आणि मुंबई आणि जंजिरा या मार्गामध्ये अवरोध निर्माण केल्यासारखं होतं. त्यामुळेच इंग्रजांना हा फार मोठा धोका वाटला. त्यांच्या अस्तित्वाचाच एक प्रकारे त्यांना तो प्रश्न वाटला. इंग्रजांनी ती बेटे आपल्या मालकीची मानली होती. बाय डिफॉल्ट ही आमचीच बेटे आहे असं इंग्रज मानायचे. त्यामुळं हे बांधकाम आपण रोखायचं ही भूमिका इंग्रजांनी घेतली आणि इंग्रजांनी तिकडे बोटी रवाना केल्या. त्यांनी मायनाक भंडाऱ्याला सुद्धा निरोप पाठवला आणि तू इथून त्वरित निघून जा म्हणून सांगितलं. त्यावर मायनाक भंडाऱ्यानं असं उत्तर दिलं की माझ्या राजाने मला इथं पाठवलेलं आहे आणि मी इथून निघून जाईल ते केवळ आणि केवळ फक्त शिवाजी महाराज सांगतील त्यांच्याच आदेशाने, अन्यथा मी इथून अजिबात हलणार नाही. थोडक्यात ते बांधकाम पुढं रेटण्याची मराठ्यांची भूमिका होती, त्यांचा तो निर्धार होता. इंग्रजांनी हे बांधकाम रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी तिकडे गस्त्या वाढवल्या आणि थळवरून चौलवरून जी साधनसामुग्री खांदेरीकडे यायची तर ती रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मध्ये अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. परंतु इंग्रजांनी अनेक प्रयत्न करूनसुद्धा त्यांना हे बांधकाम बंद पाडता आलं नाही. मग त्यांनी लढाऊ जहाजे पाठवली. रिचर्ड केग्विन नावाचा एक इंग्रज अधिकारी ज्याला जागतिक युद्धाचा अनुभव होता असं ते म्हणतात, त्यालासुद्धा रवाना केलं होतं. आणि असेच एकदा रिचर्ड केग्विन त्याचा संपूर्ण तो जथ्था आणि मराठ्यांचं नौदल यांच्यामध्ये एक नाविक युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये म्हणजे बघा इंग्रजांकडे त्या तुलनेत जर बघितलं तर महाकाय अशी जहाजं होती आणि जगभरात ते प्रवास करायचे. एवढ्या दूर ते एवढ्या 7 समुद्र पार करून येतात जसं आपण म्हणतो, तर एवढ्या दूर ते यायचे. तर त्या दर्जाची जहाजं होती. परंतु शिवाजी महाराजांनी ज्या जहाजांची निर्मिती केली, ज्या बोटींची निर्मिती केली, तर अशा चपळ अशा बोटींची त्यांनी निर्मिती केली होती. आणि या बोटींनी या लढाईमध्ये असे काही चकवे दिले की इंग्रजसुद्धा हैराण होऊन गेले. म्हणजे एके ठिकाणी इंग्रज असं म्हणतात की या चपळ पद्धतीच्या बोटी आम्हाला मिळाव्यात असं इंग्रज म्हणतात. इंग्रजांची जी मराठ्यांसोबत नाविक लढाई झाली, या लढाईमध्ये मराठ्यांनी इंग्रजांचं एक अख्खं गुराब पकडून नेलं होतं आणि 58 इंग्रज कैद करून नेले होते. पुढं जेव्हा हे युद्ध समाप्त झालं, तह झाला, त्यानंतरच त्या इंग्रजांची सुटका करण्यात आली होती. त्यांना सागरगडावर ठेवण्यात आलं होतं. पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा इंग्रज खांदेरी बेटाला होणारा रसद पुरवठा बंद पाडू शकले नाहीत. या उलट झालेल्या या नाविक युद्धामध्ये इंग्रजांचीच हानी झाली. त्यामुळं ते तहासाठी तयार झाले आणि ते युद्धातून दूर होऊन त्यांनी फक्त एक गोष्ट केली की सिद्धीलासुद्धा त्यांनी मदतीला बोलावलं होतं आणि पुढं सिद्धीला चाल द्यायची पुढच्या युद्धामध्ये आणि आपण माघार घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. तर त्यानंतर त्यांनी महाराजांशी तह केला आणि हे युद्ध थांबवलं. आणि एवढंच नव्हे तर खांदेरी बेटावरचा जो हक्क आहे मराठ्यांचा
तो एक प्रकारे त्यांनी मान्य केला. ओके, शेवटच्या प्रश्नाकडे येतोय मी अगदी. त्यांचे संबंध कसे होते महाराजांचे आणि इंग्रजांचे हे आत्ताच्या गप्पांमधनं बरंचसं लक्षात आलंय. मराठेशाही गेल्यानंतर मग इंग्रजांनी या देशावर त्यांचं युनियन जॅक फडकवलाच आणि 150 वर्ष राज्य केलं. तर तुम्हाला असं वाटतं या अभ्यासातून की शिवाजी महाराजांना कुठे ना कुठे त्यांच्या वृत्तीची माहिती होती, ते किती संधी साधू आहे हे माहिती होतं आणि त्यांना कधीतरी अंदाज आला असेल का की मराठेशाहीच्या पश्चात आपल्या देशावर आत्ता आपण जिथे राज्य करतोय तिथे इंग्रज राज्य करतील आणि मग शिवाजी महाराजांची इंग्रजांकडे बघण्याची दृष्टिकोन काय होता आणि त्यांचं धोरण काय होतं त्यांच्याशी वागायचं? शिवाजी महाराजांचे विचार हे आज्ञापत्र या ग्रंथामध्ये रामचंद्र पत्तमात त्यांनी मांडलेत. त्यामध्ये एके ठिकाणी असं म्हटलं आहे की युरोपियनांच्या बाबत जे म्हटलं त्यांनी की ही जात ही हट्टी जात आहे असं म्हटलं आहे. त्याही वरी हट्टी जात, हाती आले स्थळ मेलियाने सोडावयाचे नव्हेत, म्हणून त्यांची केवळ नेहमी जागा देऊ नये. जागा देणे झालेच तर समुद्रतीरी खाडीचे शेजारी न द्यावा. थोडक्यात शिवाजी महाराजांची नीती स्पष्ट होती. शिवाजी महाराजांनी या लोकांना पूर्णपणे ओळखलेलं होतं. त्यामुळं यांना मोक्याच्या जागा देता कामा नये हे महाराजांना माहीत होतं की हाती आलेले स्थळ मेलियाने सोडायचे नव्हेत आणि ते त्यांच्या आरमाराचा वापर करणार आणि मग तितके स्थळ राज्यातून गेलेच असं त्यामध्ये म्हटलं होतं. थोडक्यात शिवाजी महाराज या लोकांना पुरेपूर ओळखून होते. त्यांनी इंग्रजांना पूर्ण ओळखलं होतं. हे कसे संधी साधू आहेत हे महाराजांनी ओळखलं होतं. अर्थात महाराजांना एका बाजूने हे माहीत होतं की हे लोक अनेक बाबतीत पुढारलेले आहेत. त्यामुळं काही गोष्टी यांच्याकडून घेतल्या पाहिजे हे महाराजांना मान्य होतं. उदाहरणार्थ तोफांची मागणी महाराजांनी इंग्रजांकडे केली. महाराजांनी नौदल उभारण्यासाठी सुद्धा काही पोर्तुगीजांची मदत घेतलीच होती सुरुवातीला, परंतु त्यांनी ती नंतर केली नाही. ते काम मधातून त्यांनी सोडून दिलं. त्यामुळंच या लोकांची पाश्चिमात्यांची मदत जरूर घ्यावी, परंतु यांना व्यापारापलीकडे इथे वाव देऊ नये हे मात्र शिवाजी महाराजांनी अगदी पुरेपूर ठरवलेलं होतं आणि आपल्या हयातभर महाराज असे वागले. किंबहुना या देशात यांना स्थिर होऊ देता कामा नये, फक्त व्यापारापुरतंच त्यांना मर्यादित ठेवावं हा महाराजांचा विचार होता आणि महाराज त्यांच्या हयातीत या नीतीत पूर्णपणे यशस्वी झाले. म्हणजे महाराजांची ही नीती जर तत्कालीन किंवा तदनंतरच्या राज्यकर्त्यांनी अवलंबिली असती तर हा देश कधीच इंग्रजांचा गुलाम बनला नसता. वा, खूप खूप धन्यवाद सर. सखोल चर्चा झाली आहे. इंग्रजांबद्दल महाराजांचं काय मत होतं किंवा आपल्या राज्याकडे इंग्रज कसे बघत होते, कुठे कुठे युद्ध झाले, कुठे कुठे तह झाले, कुठे कुठे समझोता झाला, या संदर्भात सगळी डिटेल माहिती तुम्ही दिली आणि आय होप आमच्या सगळ्या दर्शकांना ती खूप आवडली असेल. आणि तुमचं पुस्तक आता प्रकाशित झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा आपण कधीतरी नवीन विषय घेऊन भेटूया. त्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला आमंत्रित करतो. तुर्तास खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला अजून डिटेल जर वाचायचं असेल अगदी संदर्भ सूची सकट तर छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज हे ठाकरे सरांचं पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या. त्याच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ आणि पुस्तक वाचून झाल्यानंतर सुद्धा अजून नवीन नवीन कुठले विषय आम्ही घेऊन आलो पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की टाका, कारण तुमच्या कमेंट आम्ही खूप सिरियसली घेत असतो आणि पोस्टमनला सबस्क्राईब तुम्ही करणारच आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवादच आहेत. आणि अशाच एका इंटरेस्टिंग विषयाला घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.